नमस्कार मित्रांनो, YM यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ज्यांना काही घरकुल मिळालं नाही अशांना आता घरकुल मिळणार आहे। कारण का मोदी आवास योजनेसाठी निधी आहे तो उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे। मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेमार्फत या ठिकाणी घरकुलं मिळणार आहेत। कोणाकोणाला मिळणार आहेत आणि ही योजना किती वर्ष आणखीन पुढे चालू शकणार आहे, तसेच या ठिकाणी अर्ज जर केले असतील मोदी आवास योजनेसाठी ते घरकुल मिळणार आहे की नाही मिळणार ह्याबाबत संपूर्ण या ठिकाणी माहिती सांगणार आहे। आणि हा शासन निर्णय मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा आहे। ह्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। घरकुल या ठिकाणी घरकुलाबाबतची माहिती मिळणार आहे, मोदी आवास योजना घरकुल योजना। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर घरकुल मिळालं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल, त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारे घरकुल योजनेसाठी नवीन नवीन योजना ज्या येतात आपल्या चॅनलवरती त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। त्याचमुळं आपल्या चॅनलवरती घरकुलविषयी संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा। मित्रांनो, माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्वात वरच्या साईडला मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा आहे। महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे या ठिकाणी दिनांक 31 मार्च 2024 हा GR आहे। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली या ठिकाणी शासन म्हणजे काय म्हणते पहा, सन 2023-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास येणार असून यापैकी 3 लाख घरांसाठी 3,600 कोटी रुपयाचा खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे। मित्रांनो, या ठिकाणी पहा, सन 2023-24 ते 25-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून 3 लाख घरासाठी 3,600 कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे। तर सदर निधी वितरित करण्यासाठी मागणी क्रमांक ZG 3 आणि 22-25 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण 03, मागासवर्गीयाचे कल्याण 102, आर्थिक विकास 01, विभक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण 01 व इतर मागासवर्ग लाभार्थ्यांनी मोदी आवास घरकुल योजना कार्यक्रम सहाय्यक अनुदानाचे वेतन दर या लेखार्षी खालील डिसेंबर 2023 या अधिवेशनात 1,000 कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली होती। त्यानुसार 350 कोटी इतका निधी संदर्भाधीन क्रमांक 8 नुसार संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, सिडको भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई यांनी वितरित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, ज्यांना काही अद्यापही घरकुल मिळालं नाही अशामुळं या ठिकाणी अशांनी मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घ्यायला हरकत नाही। ज्यांना काही घरकुल मिळालं नाही त्यांना लवकरच आता या ठिकाणी मोदी आवास घरकुल योजनेमार्फत घरकुल मिळणार आहे। राहण्यासाठी ज्यांना निवारा नाही, ज्यांना काय खरोखरच घराचा लाभ द्यायला पाहिजे, ज्यांना घराची गरज आहे अशांना या ठिकाणी घरकुलाचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सदरचा निधी वितरित करताना संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कक्ष यांनी भारत निवडणूक आयोग यांच्या संदर्भाधीन दिनांक 7/1/2007 रोजीच्या पत्रात व कार्यालयात मुख्य चुनाव अधिकारी दिल्ली यांच्या 16/3/2024 रोजीच्या पत्रातील आदर्श आचारसंहिताच्या अनुषंगाने नमूद अटी शर्तीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असं या ठिकाणी ह्या GR मध्ये दिलेलं आहे। तर मित्रांनो, हे GR जो मला तर पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता आणि हा व्हिडिओ संपूर्ण पद्धतशीर वाचू शकता। मित्रांनो, या ठिकाणी ज्यांना काही घरकुल मिळणार नाही, ज्याला काही घरकुल चा लाभ मिळाला नाही त्यांना आता या ठिकाणी घरकुल लवकरच मिळणार आहे, घरकुलाचा लाभ लवकरच मिळणार आहे। या ठिकाणी मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध झालेला आहे।
तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती नक्कीच समजा असेल की मोदी आवास योजनेसाठी या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आहे का नाही. आणि त्यानंतर तुमच्यामध्ये आणखीन बी मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा. आणि माहिती जर आवडेल असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.